श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोटच्या पवित्र भूमीत स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवून होते। स्वामींच्या दरबारात श्रीमंत गरीब मोठा लहान असा कोणताही भेद नव्हता। जो भक्त श्रद्धेने स्वामींचे नाम घेत असे त्याच्या हृदयातील भावना स्वामी जाणत असत। ही कथा आहे एका गरीब भक्ताची। त्याचे नाव होते विठ्ठल। विठ्ठल अत्यंत साधा आणि प्रामाणिक माणूस होता। त्याची छोटीशी शेती होती, त्यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता। घरी वृद्ध आई, पत्नी आणि 2 लहान मुले होती। विठ्ठलाची परिस्थिती गरिबीची असली तरी त्याच्या मनात एक मोठी श्रीमंती होती, स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा। दररोज सकाळी तो उठायचा, अंगण झाडायचा आणि स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावून म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, माझे काही चुकले असेल तर क्षमा करा। माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी सदैव राहू द्या। 1 वर्ष पाऊस कमी झाला, शेतातील पीक वाळू लागले। विठ्ठलाने खूप मेहनत केली, पण निसर्ग साथ देत नव्हता। कर्ज वाढत गेले, घरात धान्य कमी झाले। एक दिवस त्याची पत्नी म्हणाली, आपण आता काय करायचे? मुलांना 2 दिवसांपासून पोटभर अन्न मिळालेले नाही। विठ्ठल काहीच बोलला नाही। त्याने स्वामींच्या प्रतिमेकडे पाहिले, डोळ्यात पाणी आले। तो म्हणाला, स्वामी, मी तुमच्याकडे धन मागत नाही, मला मोठे घरही नको, फक्त माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहवत नाही। तुम्हीच आता मार्ग दाखवा। त्या रात्री विठ्ठल झोपला। मध्यरात्री त्याला स्वप्न पडले। त्याच्या समोर एक तेजस्वी व्यक्तिमत्व उभे होते। ते म्हणाले, बाळा, उद्या पहाटे घरातून निघ, गावाच्या बाहेर जुन्या वडाच्या झाडाजवळ जा, तिथे तुला जे मिळेल ते घेऊन ये, पण लक्षात ठेव, लोभ करू नकोस। विठ्ठल जागा झाला। त्याचे हृदय जोराने धडधडत होते। त्याने आजूबाजूला पाहिले, घरात सगळे झोपलेले होते। तो मनात म्हणाला, हा माझा भ्रम असेल का, की स्वामींचा संकेत? पण त्याने श्रद्धेने स्वामींचे नाम घेतले, श्री स्वामी समर्थ। पहाट झाली। विठ्ठल घरातून निघाला आणि गावाबाहेरच्या जुन्या वडाच्या झाडाजवळ पोहोचला। तिथे त्याला एक वृद्ध साधू बसलेले दिसले। विठ्ठलाने नमस्कार केला। साधू हसले आणि म्हणाले, काय रे बाळा, एवढ्या सकाळी इथे कसा आलास? विठ्ठल म्हणाला, महाराज, मी संकटात आहे। स्वामी समर्थांनी मला इथे येण्याचा संकेत दिला। हे ऐकताच साधू काही क्षण शांत राहिले। मग त्यांनी वडाच्या झाडाच्या मुळाजवळ हात दाखवला। इथे पहा। विठ्ठलाने तिथे माती बाजूला केली। त्याला एक छोटीशी कापडी पिशवी दिसली। त्याने पिशवी उघडली। त्यात काही नाणी आणि धान्याची छोटी पुडी होती। विठ्ठलाच्या डोळ्यात अश्रू आले। तो म्हणाला, महाराज, हे माझ्यासाठी आहे। साधू म्हणाले, तुझ्या गरजेपुरते घे, पण दुसऱ्याच्या हक्काचे काहीही घेऊ नकोस। विठ्ठलाने फक्त आवश्यक तेवढेच घेतले। साधू त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, तुझी परीक्षा धनाची नव्हती बाळा, तुझ्या श्रद्धेची होती। विठ्ठलाने वर पाहिले। क्षणभर त्याला त्या साधूंच्या चेहऱ्यात स्वामी समर्थांचे तेज दिसले। तो त्यांच्या चरणी पडला। स्वामी, त्याने डोळे मिटले। काही क्षणांनी डोळे उघडले, पण तिथे कोणीच नव्हते, फक्त वडाचे झाड होते। विठ्ठलला समजले, स्वामी स्वतः त्याच्या मदतीला आले होते। तो घरी परतला। घरात धान्य आणले। मुलांनी आनंदाने त्याला मिठी मारली। वृद्ध आईने स्वामींच्या प्रतिमेसमोर हात जोडले आणि म्हणाली,
माझ्या स्वामींनी माझ्या मुलाचा हात धरला. काही दिवसांनी पाऊस पडला. शेत पुन्हा हिरवे झाले. विठ्ठलाने मनापासून शेती केली. त्या वर्षी त्याला चांगले पीक मिळाले. त्याने सर्वप्रथम आपले कर्ज फेडले. मग गावातील एका गरीब कुटुंबाला धान्य दिले. त्याची पत्नी म्हणाली, आपण स्वतः गरिबीत होतो, आता दुसऱ्याला का मदत करता? विठ्ठल हसून म्हणाला, ज्यावेळी आपल्या घरात धान्य नव्हते तेव्हा स्वामींनी आपली काळजी घेतली. आज आपल्या घरात थोडे अधिक आहे तर ते स्वामींचेच आहे. त्यातील थोडे दुसऱ्याला देणे म्हणजे स्वामींच्या चरणी अर्पण करणे. त्या दिवसापासून विठ्ठल रोज एक गोष्ट सांगायचा, स्वामींकडे मागण्यापूर्वी श्रद्धा मागा, कारण श्रद्धा असेल तर संकटातून मार्ग नक्की सापडतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही अनेक वेळा संकटे येतात. कधी पैशांची चिंता असते, कधी घरातील समस्या असतात, कधी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, कधी मन खचते आणि आपण विचार करतो, माझ्यासोबतच असे का होते? पण अशा वेळी थोडे थांबा, डोळे मिटा, मन शांत करा आणि स्वामींचे नाम घ्या. श्री स्वामी समर्थ. कदाचित तुमच्या प्रश्नाचे उत्तर लगेच मिळणार नाही, पण तुमच्या मनाला शक्ती मिळेल. कदाचित संकट लगेच संपणार नाही, पण ते सहन करण्याचे सामर्थ्य मिळेल. आणि कदाचित स्वामी तुमच्या समोर प्रत्यक्ष येणार नाही, पण योग्य वेळी योग्य माणूस, योग्य संधी किंवा योग्य मार्ग तुमच्या आयुष्यात नक्की येऊ शकतो. हीच स्वामींची कृपा समजा. कथेचा बोध. श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताची परीक्षा होऊ शकते, पण त्याचा हात स्वामी कधी सोडत नाही. संकट आले म्हणून स्वामींवरचा विश्वास सोडू नका. परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण श्रद्धा आणि प्रयत्न सोडू नका.